नमस्कार, मी मनस्वी धनंजय चव्हाण आपणासमोर लोकांचे लोकमान्य हा विषय मांडत आहे. सिंहगर्जनेने जागा समाज झाला, सिंहगर्जनेने जागा समाज झाला, उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला, उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला. स्वातंत्र्याचा मंत्र लोकांच्या मनात व स्वदेशी घराघरात पोहोचवणाऱ्या टिळकांना आपण लोकमान्य का बरं म्हणत असू? स्वातंत्र्य लढ्यात उतरणारे ते एकटेच नव्हते. मग लोकमान्य ही पदवी त्यांनाच का बरं मिळाली? कारण त्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. लेखणीला होती जणू तलवारीची धार, लेखणीला होती जणू तलवारीची धार, भाषणातून व्हायचे जुलमी राजवटींवर वार, भाषणातून व्हायचे जुलमी राजवटींवर वार. ब्रिटिशांच्या धोरणांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला व वेळोवेळी इंग्रजांविरुद्ध लोकांच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. स्वातंत्र्यापूर्वीच टिळकांनी सांगितले होते, शेती सुधारित नसेल तर देश सुधारूच शकत नाही. म्हणून त्यांचे विविध कार्यकर्ते गाव चावडीवर जाऊन शेतीविषयक मार्गदर्शन करत. आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. शिवजयंती व गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने सुरू करण्यात, लोकांना एकत्र आणणे हाच त्यांचा हेतू होता. हिंदू मुस्लिम एकजूट करून त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना त्यांनी केली होती. करून दिलीत आम्हाला आमच्या हक्कांची ओळख, करून दिलीत आम्हाला आमच्या हक्कांची ओळख, प्रेरणा देत राहील सतत तुमच्या कर्तृत्वांची झलक, प्रेरणा देत राहील सतत तुमच्या कर्तृत्वांची झलक. दुष्काळ व प्लेगच्या साथीत लोकांचे हाल होऊ नये म्हणून ते सरकार व नोकरदार यांच्या कामावर असमाधान व्यक्त करणारे लिखाण करत असत. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचा अवलंब करून इंग्रजी राजवट उलथवून टाकण्याबरोबरच लोकांच्या जगण्यातील अडथळे दूर केले. दारूबंदीसाठी देखील चळवळ उभी केली. देशाबद्दल प्रेम असणारे लोक जागृत करणे हे त्यांचे ध्येय होते. मराठी रंगभूमीवर नाटक जिवंत ठेवण्यामध्ये टिळकांचे मोठे योगदान आहे. धर्माचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या या कार्यामुळे, त्यांच्या जाण्याने सारा भारत दुःखाच्या सागरात लोटला गेला होता. कारण लोकांचा लोकमान्य हरपला होता. शेवटी एवढंच म्हणेल, असा मोहरा झाला नाही पुन्हा कधी न होणार, असा मोहरा झाला नाही पुन्हा कधी न होणार. लोकमान्य हे नाव साऱ्या जगात गरजत राहणार, लोकमान्य हे नाव साऱ्या जगात गरजत राहणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.